आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। शिक्षणासोबत धार्मिक शिक्षणाची गरज, मुफ्ती गौसुद्दीन खासमी। मानवत शहरातील अरबी शाळा इशातुल कुरानची तिसरी वार्षिक सभा मुफ्ती मोहम्मद इसाक साहब कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 मार्च बुधवार रोजी संपन्न झाली। यावेळी मुफ्ती मोहम्मद गौसुद्दीन खासमी यांनी सांगितले की प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणावर चालावे। उच्च शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षणाची गरज, व्यसन व मोबाईल इंटरनेटचे दुष्परिणाम। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी सांगितले आहे की ज्या देशात राहता त्या देशाचे कायद्याचे पालन करणे बंधन आहे। 5 वेळाची नमाज पठण करावे, वयस्कर आई वडिलांचा संगोपन करावा, पवित्र कुरानचे वाचन करा, सर्व जागांमध्ये शांतता नांदविण्यासाठी प्रत्येक नमाज नंतर दुआ करावी। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना अनीस खान मिल्ली यांची उपस्थिती होती। कार्यक्रमात तब्बल 23 बालकांनी आपल्या जीवनातील सर्वप्रथम दिव्य कुरान पठण पूर्ण केले। दिव्य कुरान पठण केलेल्या बालकांना दिव्य कुरान, जायनमाज, सन्मानचिन्ह, शाल घालून सत्कार करण्यात आले। कार्यक्रमानंतर सामूहिक दुआ पठण करण्यात आली। या कार्यक्रमाला पाथरी, बेडगाव व मानवत शहरातील धर्मगुरू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मस्जिद अक्सा कमिटीने परिश्रम घेतले। शेवटी सर्व उपस्थितांचे आभार हाफिज अकबर यांनी मानले। पीटीआरसाठी गंगाखेड शहरात शांततेत रॅली संपन्न। गंगाखेड शहरातील गायरान परिसरातील नागरिकांना राहण्यासाठी शासनाने घरकुल मिळावे व ताबडतोब पीटीआर मिळावा या मागणीसाठी गेल्या 10 दिवसापासून गौतमनगर वासियांनी च्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा 11वा दिवस असतानाही शासनाच्या वतीने कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधात वंचित बहुजन आघाडी गंगाखेड शाखेच्या वतीने आमरण उपोषणाला भेट देत गंगाखेड शहरामध्ये शांततेने रॅलीचे आयोजन केले होते। गंगाखेड तहसील कार्यालयापासून ते दिलकश चौक दरम्यान रॅली काढत असतानाच दुकाने बंदचे आवाहन केले असता तात्पुरत्या स्वरूपामध्ये दुकानदारांनी आपली दुकाने बंद करत अल्पशा शांतता रॅलीला प्रतिसाद दिला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पीटीआर मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत सर्व परिसर दणाणून सोडला। मागेल त्याला घर द्यावे या शासन निर्णयाअंतर्गत लवकरात लवकर पीटीआर द्यावा व गंगाखेड तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषण उठवावे इत्यादी मागणीसाठी गंगाखेड तालुका अध्यक्ष आकाश पारवे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे नियोजन शांततेत पार पडले। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, दिगंबर घोबाडे, मामा ढाकणे, गजानन पारवेसह आदींची उपस्थिती होती। आयशरच्या धडकेत दुचाकी सवार जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी। जिंतूर परभणी रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे यात 1 जण जागीच ठार झाला तर 1 जण गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्राथमिक उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। अण्णारावजी खिल्लारे व अशोक नारायण चव्हाण हे दोघेजण जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथून साहित्य घेण्यासाठी दुचाकीने परभणी रोडकडे जात असताना पाठीमागून आयशर वाहनाने भरधाव वेगात दुचाकीस उडवले। यावेळी दुचाकीवरील दोघेजण रक्तबाण अवस्थेत पडले होते। घटना घडताच आयशर चालकाने वाहन घेऊन पळ काढला। यावेळी नागरिकांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अण्णारावजी खिल्लारे यास मृत घोषित केले तर अशोक नारायण चव्हाण यांच्या हाताला व डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे परभणी शहरात महाकल्याण मेळावा संपन्न। इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीने उत्कर्ष बहुजनांचा संकल्प बहुजन कल्याणाचा महाकल्याण मेळाव्याचे आयोजन दिनांक 7 मार्च गुरुवार रोजी परभणी शहरातील श्री मंगल कार्यालय येथे करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघनादिती बोडीकर होत्या। यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तृप्ती सांढोर, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टेसह आदींची उपस्थिती होती। मागास प्रवर्गातील जनसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे व त्यांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे यासाठी या महाकल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या दरम्यान गरजू विद्यार्थ्यांना
नियंत्रण कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पोलीस अधीक्षक यांचे आदेश। परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत। 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 8 पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी 6 मार्च रोजी काढले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत। परभणी जिल्ह्यात इतर जिल्ह्यात रमजान महिन्यात नागरी सुविधा पुरवण्याची MDO संघटनेची मागणी। मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना 11 मार्चपासून प्रारंभ होत आहे। यासाठी मुस्लिम वसाहतीत अनेक समस्या आहेत। मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात उपवास नमाज अदा करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने विविध विभागांच्या वतीने सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। मुस्लिम बहुल क्षेत्रात पिण्याचा पाणी पुरवठा 8 ते 10 दिवसाआड करण्यात येत आहे। हा पाणी पुरवठा 1 दिवसाआड करण्यात यावे। परभणी शहरातील तुंबलेल्या नाल्यांची व रस्त्यांची साफसफाई तसेच शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती करावी। अनेक ठिकाणी खांबावरील पथदिवे बंद अवस्थेत आहे, त्या ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावे। शहरातील लहान गल्ली बोळात रस्ता अरुंद असल्याने घंटागाडी जात नाही, त्या परिसरात कचऱ्याचे ढिगारे पसरली आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी। मुस्लिम वसाहतीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते। शहर महापालिकेच्या प्रभाग समिती निहाय योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मनपा आयुक्तांनी आपल्या स्तरावरून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे। परिस्थिती लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परभणी शहरातील मुख्य चौकातील मस्जिद समोर रात्रीच्या वेळी तराबी नमाज पठण करतेवेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त द्यावा। मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांची जास्त प्रमाणात वर्दळ असते, त्यांच्या संरक्षणासाठी या बाजारपेठेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी। तसेच या परिसरात नेहमीच रहदारीचा प्रश्न निर्माण होत असल्याने मुख्य चौकाच्या प्रवेशद्वार परिसरात 3 चाकी व 4 चाकी वाहनांना प्रवेश देऊ नये, या ठिकाणी जास्तीचे स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी। पार्किंग व्यवस्था करण्यात यावी। शहरातील अपना कॉर्नर, ग्रँड कॉर्नर, 1 नंबर पोलीस चौकी कॉर्नर, मुख्य रस्त्यावर फळ विक्रेत्यांची हातगाडेवाल्यांची जास्त वर्दळ असते, यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रासदायक ठरणार आहे। याकरिता त्या फळ व सुका मेवा मिठाई विक्रीसाठी हातगाड्याधारकांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी। त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावे। रमजान महिन्यात स्वस्त धान्य दुकानात संपूर्ण महिनाभर वेळेवर साखर, तांदूळ, गहू, डाळ, तेल, आनंदाची शिधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना हा महिना सुखर ठरेल। सध्या परभणी शहरात वेळोवेळी लोडशेडिंग किंवा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून मुस्लिम वसाहतील अनेक भागात TDC रोहित्री नादुरुस्त आहे। जुन्या तारा एकमेकांना स्पर्श होत असल्यामुळे वारंवार रात्रंदिवस वीज पुरवठा खंडित होत आहे, ज्यामुळे मुस्लिम बांधवांच्या प्रार्थनावेळी अडथळा निर्माण होऊ नये। अखंडित विद्युत पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने मेंटेनन्स करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे